म्हणजे अजून 2 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत, पण तरीसुद्धा आमचा हा 9वा कार्यक्रम आहे, जो कोल्हापूरच्या लोकांना खूपच लकी असतो. हा खूप कार्यक्रम चांगला होईल अशी अपेक्षा ठेवून एक मराठी कार्यक्रम चांदण्यात फिरताना आम्ही हा घेऊन आपल्या समोर येत आहे. कॅन्सर पीडित 2 लहान मुली आहेत की ज्यांचं वय 5 वर्षापेक्षा सुद्धा कमी आहे. अशा मुलींच्या मदतीसाठी आम्ही फंड गोळा केलेला आहे. समोर आपल्या अजून एक बॉक्ससुद्धा ठेवलेला आहे. कृष्णाज हेल्पिंग हँड या माध्यमातून आम्ही हा फंड गोळा केलेला आहे. मंडळी, खूप खूप सुंदर रिस्पॉन्स मिळतो. फक्त याला सुंदर म्हणू शकत नाही, कारण का माहिती आहे, याच्या पाठीमागची भावना जी आहे की नाही ती खूप नको वाटणारी अशी वेळ कुणावरही येऊ नये. कारण कॅन्सर म्हटलं की पहिल्यांदा छातीमध्ये चर्र होतं आणि अशा लोकांना मदत करताना सुद्धा खूप चांगलं वाटतंय असं काय नाही आहे. पण हे काम कुणीतरी केलं पाहिजे, म्हणून थोडासा हातभार. तसा आमचा जीवसुद्धा खूपच लहान आहे. हा फक्त दुसराच कार्यक्रम आहे आपला. शंकर जयकिशन म्युझिकल इव्हिनिंग म्हणून आपण गोविंदराव टेंबेला एक खूप छान कार्यक्रम लाईव्हमध्येच केला होता. तिथं आपण 5 मुलांना प्रत्येकी 25,000 रुपये प्रमाणे आपण त्यांना फंडिंग केलेलं होतं आणि हे फंडिंग डायरेक्ट त्यांच्या हातात देऊन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नावावर आपण जमा केलेलं होतं. अगदी तसंच या 2 मुलांना आपण इथं 25,000 रुपये प्रत्येकी देऊन त्यांच्या उपचारासाठी म्हणून आपण हातभार लावणार आहोत मास्टर स्ट्रोक स्टुडिओच्या माध्यमातून. आता हा कार्यक्रम सुरू करत असताना दीप प्रज्वलन, एखादी गोष्ट करत असताना सरस्वतीचं पूजन करून आपण दीप प्रज्वलन करतो आणि आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मी आमच्या सर्व कलाकारांना स्टेजवर आमंत्रित करतोय. सर्व कलाकारांनी स्टेजवर यायचं आहे आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी एक वैशिष्ट्य म्हणून आमच्या शहाजी कॉलेजचे 80-84 बॅचचे काही माझे मित्र इथं आता प्रेक्षकामध्ये उपस्थित आहेत. त्यापैकी मी नावं घेतो, त्या मंडळींनी स्टेजवर यायचं आहे. एक आहेत आमचे मित्र नारायण ठाकूर, यांनी स्टेजवर यायचं आहे. आमच्या शहाजी कॉलेजचे ग्रुप ॲडमिन आहेत ही दोघंही, रवींद्र गुरव. अरुणाजी खामकर आलेले आहेत का, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. किरण कुलकर्णी आणि राजेंद्र इनामदार ह्या मंडळींनी स्टेजवर यायचं आहे दीप प्रज्वलन करण्यासाठी. जरा पटकन या, वेळ नको घालवायला. आणि आमच्या मास्टर स्ट्रोकचे जे मार्गदर्शक आहेत त्यांचे बंधुराज शिवकुमार पाटील साहेब, ते सुद्धा इथं या प्रेक्षकामध्ये आहेत. त्यांना आवर्जून मुद्दामून अशासाठी बोलवतोय की आमची ही जी वाटचाल आहे, ह्या प्रत्येक वाटचालीमध्ये त्यांचे बंधू संजू पाटील यांचा आम्हाला खूप मोठा हातभार लाभतोय, खूप मोठं मार्गदर्शन लाभतंय. कोल्हापूरमध्ये एक नावाजलेले गायक, एक नावाजलेले मार्गदर्शक, एक अभ्यासू गायक म्हणून नक्कीच त्यांची प्रतिमा खूप मोठी जनमानसामध्ये आहे. किरण सर, त्यांना जरा दीप प्रज्वलनासाठी मदत करा. त्याप्रमाणे जरा सर्वांनीच टाळ्या वाजवूया, कारण त्याशिवाय वातावरण निर्मिती होत नाही. याच्या पाठीमागं सुद्धा खरोखर एक विषय आहे की चांदण्यात फिरताना हा कार्यक्रम करत असताना आमची 80 ते 84ची जी बॅच होती, त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना अर्थ कळत होता प्रेम म्हणजे काय, चांदणं कसं असतं आणि त्यात फिरताना कसं वाटतंय हे सुद्धा आम्हाला लोकांना माहीत होतं. आजचा कार्यक्रम आपण सुरू करतोय त्याच्या अगोदर थोडंसं आमच्या मास्टर स्ट्रोकबद्दल, हे आमचे मास्टर स्ट्रोकचे जे कलाकार आहेत आणि हा हिरा प्रत्येक
संजू सर आणि मी या कोल्हापुरातल्या मातीतून आम्ही खरोखर ओळख करून यांना एकत्र आणलेला आहे. कार्यक्रम सगळेच करत असतात, पण आलेला प्रत्येक रसिक हा तृप्त मनाने घरी गेला पाहिजे ही एवढी एकच आस ठेवून आम्ही हा कार्यक्रम करत असतो. कारण तुम्ही जो वेळ काढून आलेला असतो हा कुठंतरी वेळ जात नाही इथं आलेला नसतात, तर काहीतरी आपल्याला एक वेगळं काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून इथं आलेलं असतात. तर तुमचं मनोरंजन ही झालंच पाहिजे आणि त्याबरोबर एखादी सामाजिक कार्याची जबाबदारीसुद्धा आपण पार पाडली पाहिजे हा ध्यास घेऊन आम्ही इथं कार्यक्रम सुरू करतो आहे. कॅन्सर पीडित या मुलींसाठी कार्यक्रम करत असताना थोडंसं त्याला एक वेगळी झालर यावी म्हणून थोडंसं कार्यक्रमाची सुरुवात की जी मी शंकर जयकिशन कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा आमच्या या रसिकांसाठी केली होती. कदाचित त्यापैकी जर कोण असतील तर नक्कीच त्यांना वाटेल ती ही पुन्हा एकदा मी करतोय. पण ही स्वरचित अशी एक देवाला केलेली एक अशी प्रार्थना किंवा केलेली असं एक आव्हान आहे. त्यामुळं तेच मलाच काही वरून येतं हे म्हणत असताना म्हणून मला ते पुन्हा एकदा तुमच्यासमोर सादर करायची इच्छा होते. वेळ संपला पाहिजे त्यामुळं खूप वेळ काय मी घेत नाही आहे. ए जिंदगी तू ही बता तुझे मैं कैसे प्यार करूं, ए जिंदगी तू ही बता मैं तुझे कैसे प्यार करूं, तेरी हर सुबह मुझे अपनों से दूरी का एहसास देती है. एक कोरे कागज की तरह तू गुजर रही है. कुछ लफ्ज दिल से निकलते हैं लेकिन कागज तक पहुंच नहीं पाते हैं. आंखों में आंसुओं की कमी है, आंसुओं की लकीर बन गई है. हमने जैसे चाही थी वैसे तुम नहीं बन पा रही हो. ऐ जिंदगी तू ही बता मैं तुझे कैसे प्यार करूं. ऐसा क्या गुनाह किया है हमने, ऐसा क्या गुनाह किया है हमने, दर्द की गहराइयों में हम खो रहे हैं. आंखों में आंसू है और दिल हमारा रो रहा है. ऐ जिंदगी जिंदगी मुझे फिसलती हुई रेत की तरह लग रही है. ए जिंदगी तू ही बता मैं तुझे कैसे प्यार करूं. आंधियां चल रही है, सपने सारे बिखर रहे हैं, आंसू भी मेरे पूछने लगे हैं साथी तेरे किधर गए. ए जिंदगी तू ही बता मैं तुझे कैसे प्यार करूं. जिंदगी की राहों में हम राह तो बहुत मिलते हैं, जब तक हम होश संभाले राह बदल कर चले जाते हैं. ए जिंदगी तू ही बता मैं तुझे कैसे प्यार करूं. मंडळी हा कॅन्सर हा शब्द असा आहे की ज्यांनी ज्यांनी ह्या कॅन्सर या शब्दाला तोंड दिले त्यांनाच माहिती आहे की जन्म आणि मरण याच्यामध्ये किती मोठं अंतर आहे. ते म्हटलं तर खूप मोठं आणि म्हटलं तर काहीच नाही. चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय.